तुम्ही कशाला गेले यांच्या मावशीकडे? नाही, ते असं त्यांचं काम होतं म्हणून आलेले. काम नव्हतं, काम काढलं असणार. काय खरं काय कसलं काम होतं? नाही, मी पोलीस खात्यात असल्यामुळे पुन्हा शेतीलाच मी निघतो. आपण पोलीस मध्ये आहात? हो. चुकलो, उठावशा काढू का? मला माहिती होतं हे येणार होते ते. हो माहित होतं. एकटेच आले होते? त्यांच्यासोबत एक मुलगी आली. तुम्ही मुलगी बरोबर घेऊन का गेले? त्यांची जवळची होती. मुलीचे बरं झालं. बोला. पण तुमच्या मनात हा प्रश्न होता लग्न होईपर्यंत होता की वो कौन थी? थोडीशी ओरडत असते, बाकी युज्युअल आहे. ओरडत असते? हो. जे माझ्या मनाविरुद्ध झालं की मी थोडीशी ओरडते. पैसे जास्त वेस्ट झाले कुठे, खर्च खूप करतात. हो. अरे बाप, पैसे असले की जास्त जवळ राहत नाही. तुमच्या बरोबर नाही राहत? नाही, पैसे त्यांच्या जवळ नाही राहत. अच्छा, पैसे त्यांच्या जवळ राहत नाही. मला वाटलं पैसे जवळ असले की ह्या जवळ नसतात. 5 जण येत आम्ही, पण एकदम एकत्र सख्यांसारख्याच राहतो आम्ही. एकीने चपाट्या लाटल्या तर दुसरी भासते. हो. होय ना? तसं हो, म्हटलं तरी तसं चालेल. एकत्र आलो आम्ही की तसंच करतो सर्वजण. पण एकत्र येता का वर्षातून? हो, येतो. हो, सामान्यातून येतो असं. काय पीठ मळाला? कार्यक्रम काय असला तर येतो ना. अच्छा अच्छा, कार्यक्रमाला. मला वाटलं चपात्याचा विषय काढला. 3च झाली वाक्य. अच्छा, तुम्ही काउंट करताय का? मग 3च झाली ना. त्यातली 2 वाक्य मगाचपासून 10 वेळा बोलले होते. मी खरं ती डिलीट व्हायला पाहिजे, पण चला ठेवून दिली. आता 4थं वाक्य सांगा. वहिनी, काय दहशत आहे होती. 4 वाक्य त्यांना सुचताना शब्द सुचत नाहीये. तुम्हाला काही विचारलं नाही? नाही, असं सच असं विचारलं नाही. नाही ना? प्रश्न उत्तर. बरं, आता तरी सांगा काय म्हणणं आहे तुमचं? पण मग बोलायचं तुम्ही एकमेकांशी. कधी समजा एकमेकाला काय मदत लागली तर नक्कीच करायच्या. एखादा चांगला पदार्थ केला की दरवाजा लॉक करून घ्यायचा. अरे होय म्हणताय. काय हो लग्नाची तारीख? लग्नाची तारीख आहे 16 डिसेंबर. 16 वर्ष झाली. 16 वर्ष विसरले बघा. 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाली. आता तुम्ही 16 डिसेंबर म्हटलं. 16 डिसेंबर. 16 वर्ष झाली. किती? आणि 7 डिसेंबर. 7 डिसेंबर म्हणून 2000. मी विचारला होता प्रश्न. म्हणून तुम्ही त्यांना टेस्ट करायला विचार. उगाच त्यांनी बाबांना विलन केलं. हे माझे मित्र बोलत होते की अरे यार ते तर देव माणसासारखे ते फुकटचे आपल्या बोलतो. पण ते मला माहित होतं ते कसे होते. काय नाही म्हणजे बोलताना पण ते एकदम चांगल्या प्रकारे नंतर ते चेंज झाले. हा, हे बरं आहे. चेंज झाली काहीतरी. सांभाळून घेतोय तिला आणि त्याला पण समजवलंय मी की ती जरा तापट आहे तर आपण सांभाळून घ्यायचं. तसं मी पण तेच करतोय. हा, घाट होता आणि पाऊस होता, त्याच्यामुळे ती बाईक चढत नव्हती मला घेऊन. ऐका तरी. तेव्हा पण अशीच होती ती. हा. ऐकतो. हा, सांगा. हा, पण मला सांगा, त्या दोघेच गेला होता बाईक घेऊन? नाही, आमचा एक फ्रेंड होता. तो म्हणजे काय ह्याचा टेम्पोत फ्रेंड होता. नाही, त्याची पण पॅशनच ती होती. व्यवस्थित जात होती वरती. त्याची बाईक खूप एकदम बारीक होती. मग त्याच्या गाडीवर वेट आहे असं वाटतच नव्हतं. काय समस्या आहे ही? हो, खूप मोठी. अजून एक घेतो कारण राडाच. दंगल कशामुळे होऊ शकते हे मला आता हळूहळू कळू लागलेलं आहे. हो, काही वेळा मी स्वतःच मोबाईल तिथं बंद करून टाकतो. तुम्ही कसं काय मस्ती वगैरे कधी केली आहे शाळेत? हो हो, भरपूर मस्ती केली आहे. म्हणजे तशी वाटत नाही हो यांच्याकडे बघून. काय वहिनी, हे म्हणतात लहानपणी खूप मस्ती हो, केली. आणि आता सुद्धा म्हणजे घरी आल्यावर माझ्या मते यादाच मिळणार आहे मला. सुंदर अक्षर हाच खरा दागिना. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी सगळी घरातली मंडळी आहेत यांना आम्ही काही आरोप करायला सांगितले होते तुमच्याबरोबर. हे ज्याने कोणी लिहिलंय त्यांचं नाव मी सांगणार नाहीये. हा, चालेल. चालेल? हा, चालेल. घेऊ एक चिठ्ठी. हा, घ्या. काही जणांनी आरोप म्हणजे निबंधच लिहिलाय. याचं खरं तर एक पुस्तक काढलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही खूप राग करता, हे मान्य आहे का तुम्हाला सगळ्यांना? हा, हो सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे? छोट्या छोट्या गोष्टीवरून राग करते. म्हणजे रागवायचं तिला आहे तो जरा काय झालं की झटकन एकदम राग येते तिला पटकन. म्हणजे मान्य आहे. हो. तुमचं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली ती आमच्या सगळ्या बहिणींमध्ये तशी शांतच आहे, पण एकदा तिला राग आला ना तर ती कोणाचंच ऐकत नाही. थांबा, याच्यावरती आपलं काय म्हणणं? मान्य आहे. मान्य आहे. म्हणजे हा आरोप मान्य आहे. बरोबर. हा, तुम्हालाही मान्य आहे?
काही काही बाबतीत म्हणजे नाही प्रत्येक काय काय बाबतीत- येस आणि नो असं उत्तर नसतं. ओके. मान्य आहे. हो. ओके पुढचा आरोप बघूया. समोरचा जर फोनवर जास्त वेळ कोणी बोलत असेल, इच्छुक असेल, तर त्यांचं ऐकावं. चल नंतर करते म्हणून ठेवून देणे हे बरोबर नाही, हे त्यांना खटकतं घरातल्यांना. तर हे तुम्हाला मान्य आहे, तुम्ही असं करता? हो. स्वतःच्या मनाप्रमाणेच वागते. काय म्हणणं आहे? हो मान्य आहे. सासूबाई मात्र करेक्ट उत्तर देतात. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला हे मान्य आहे? मला धर्मसंकटामध्ये टाकलंय. बरं हे तुम्हाला मान्य आहे? नाही, मी ऍक्च्युली माझ्या मनाप्रमाणे असं कधीच नसतं माझं. कुठलं बालपण तुमचं? नवी मुंबई वाशी. तुमचं कुठलं हो? मी अहमदनगर. कोण कोण होतं घरी? आई वडील भाऊ बहीण. तुम्ही सगळं? माझी मम्मी पप्पा 2 भाऊ बहीण. आम्ही वाशीला राहायला. मग अहमदनगरवरून येताना काय वाशीला उतरले तुम्ही? नाही हे पुण्याला आले आणि मी पुण्याला शिकत होतो अरे त्यावेळेला. म्हणजे बरं झालं हो की नाही. शिक्षक व्हायचं ही आवड होती का हो? नाही, इट वॉज फोर्स. म्हणजे कसं काय? मी ॲक्च्युली RJ होणार होते. ऑडिशन सिलेक्शनही झालं होतं आणि अपॉइंटमेंट लेटर लग्नाच्या 2 महिन्यानंतर आलं आणि ऑर्थोडॉक्स फॅमिली असल्यामुळे नाही अलाउड केलं. आणि प्रोफेशनल ब्युटिशियन पण आहे, पण हाही प्रोफेशन नाकारण्यात आला. अँड देन आय एंटर्ड इन टू एज्युकेशन फील्ड. टप्प्याटप्प्याने तुम्ही आलात शिक्षणाकडे? हो, करू शकत होते पण जास्त ग्लॅमरच्या फील्डमध्ये इंटरेस्ट होता. तुम्हाला कसली आवड होती? शिक्षणाची आवड आहे. म्हणून घरी क्लास घेतले जातात. ते म्युझिक खूप चांगलं वाजवतात हो आणि का? गातातही खूप सुंदर आणि म्हणजे बऱ्यापैकी नॉलेज मी आहे. काय म्हणतो, त्यांच्या वतीने तुम्ही बोलणार आहात? नाही, त्यांना कधीतरी बोलू द्या ना. ते सांगणार नाही त्यांचे गुण म्हणून मला सांगावं नाही, पण लागतं. सांगा ना, काय कसली कसली आवड आहे तुम्हाला? म्युझिकमध्ये मी पियानो वाजवतो. ओके. आणि बोंगो कोंगो जे असतात ते पण वाजवायचो. बघितलं, आम्हाला माहिती होतं की तुम्हाला वाद्य आवडतात म्हणून आजपासून वाद्य बंद झाली. बंद. तुम्हाला शाळेची आवड होती का? हो नेहमीच. म्हणजे शाळेचा पहिला दिवस कसा असायचा तुमचा? आवडीने जायचो मी. उत्साह असायचा? उत्साह असायचा. तो पहिल्या दिवशी जो उत्साह असायचा तो शेवटपर्यंत शेवटपर्यंत असायचा? राहायचा. तुमचा पहिला दिवस कसा असायचा शाळेत? शाळेमध्ये तर कायमच उत्साहानेच जायचे आणि भयानक नॉटी होते. बर. हो, आणि शिक्षा भरपूर व्हायची. तुम्हाला? अभ्यासात चांगली होते, पहिला नंबर कधी सोडला नाही, पण शिक्षा व्हायची. काय असायची शिक्षा तेव्हा? शिक्षा त्यावेळी म्हणजे एक वेळी असे थोपडात पण बसलेले आहेत बऱ्याच वेळा. स्वतःवरच पैसा जास्त खर्च करते हे कोणीतरी सूड उगवला. अजून कोण साधारणतः तुमच्यावरती आरोप करू शकतं असं वाटतं? वैरी. राहू दे बाबा. चांगला झाला होता स्वयंपाक. आशा तुझी निवड योग्य आहे बर का. पोरीनं पहिल्या दिवशी या घराला आपलंसं केलं बघ. राधिका, तुझी आयडिया कशी अप्रूव्ह होते बघतोच मी. ते कळेलच तुम्हाला. जस्ट वेट अँड वॉच. 423 लाईक्सनी पुढे होतो मी आणि 9 वाजून गेले. सो डेडलाईन संपली. यू हॅव लॉस्ट द गेम. माहिती शांतपणे कुणी करत सांगितलं होतं रे? हा, आता कुठं आणायचं भूत? तुझ्यामुळे अडकून पडलो का नाही इकडं? तुम्ही भूताची वाट बघत बसलाय म्हणून तिकडे मळ्यात? अरे भूत इकडे आले. वाड्यावर आले भूत? मी तर भूत संग गोष्टी केल्याशिवाय झोपणारच नाही.